हॅलो, आज आपण बनवणार आहोत लाल मिरचीचं तिखट। 1 किलो घेतली आहे मी लवंगी मिरची, देठासहित मिळाली आहे मला। मग पुढे घेणार आहोत बेडगी मिरची। बेडगी मिरची सुद्धा देठासहित आहे, अर्धा किलो घेतली आहे। दोन्हीचे देठ काढून घ्यायचे आहेत सावलीत असताना, मग उन्हात आपण ती वाळवायला ठेवली आहे। त्याच्यानंतर दळायला 2 दिवस वाळल्यानंतर त्याच्यात थोडं मीठ, थोडं तेल द्यायचे सोबत कांडप मशीनमध्ये। कांडून आल्यावरती हा त्याचा रंग सुंदर लाल रंग आलेला आहे। हे तिखट वर्षभर व्यवस्थित टिकतं। 1.5 किलो मिरचीचं 1 किलो 400 ग्रॅम माझं तिखट तयार आहे। असं तुम्ही हे बनवून ठेवलं तर हे वर्षभर तुम्ही कशालाही वापरू शकता, काहीही होत नाही। आणि अजूनही तुम्हाला जर वाटलं की काही खराब होईल तर याच्यात तुम्ही 4-5 लवंगा टाकू शकता। पॅक बंद झाकण करून ठेवून द्यायचं। थँक यू।